साताऱ्याच्या वाईमधील सभेमध्ये उपस्थितांनी शरद पवारांना एक चिठ्ठी दिली होती। त्यामध्ये पवारांनी गद्दारांना पाडावं असं आवाहन करण्याची विनंती केली होती। यावेळी चिठ्ठी घेतल्यानंतर शरद पवारांनी उपस्थित जनसमुदायाला 3 वेळा गद्दारांना पाडा 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 असं आवाहन केलं आणि त्यानंतर उपस्थित जनसमुदायाचा एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे। तर इथं सभा झालेली होती साताऱ्याच्या वाईमध्ये शरद पवारांची आणि या सभेमध्ये एक चिठ्ठी शरद पवारांकडे देण्यात आली। त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं गद्दारांना पाडा असं आवाहन करा। ही विनंती शरद पवारांनी ऍक्सेप्ट केली आणि त्यानंतर गद्दारांना पाडा 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 असं 3 वेळा ते म्हणाले। त्यानंतर इथं उपस्थित जनसमुदायानं एकच जल्लोष केला। मलिता गणकरी बसवा शिष्य अशी आहे की तुम्ही मला साहित्य रचलेली आहे तर गद्दारांचं काय मलिता गणकरी बसवा तर आपण बघू शकतोय साताऱ्याच्या वाई मधल्या सभेतला हा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे। याच्यामध्ये शरद पवार यांच्याकडे एक चिठ्ठी आलेली होती आणि त्या चिठ्ठीचा दाखला देऊन गद्दारांना पाडा 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 असं आवाहन शरद पवारांनी केलं। शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार ते करताना दिसत आहेत, परिवर्तनाचा नारा देत आहेत आणि अशामध्ये साताऱ्याच्या वाईमध्ये त्यांची जेव्हा सभा झाली यावेळेला तिथं उपस्थितांनी एक विनंती केलेली होती शरद पवारांना आणि त्याची दखल घेत शरद पवार यांनी गद्दारांना पाडा 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 असं आवाहन केल्यानंतर लगेचच उपस्थितांनी एकच जल्लोष केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।